नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळालं. आता इकडे जो पार्थ आहे तो चुकून आपला बेबो असंच बोलून जातो, म्हणजे तो मुलगाच आहे या दृष्टिकोनातून बोलतो की मी त्याचा हात धरायचा आहे मला. असं बोलल्यानंतर आता काव्या त्याला म्हणते, म्हणजे पार्थ, तुम्ही अजूनही विसरला नाही आहेत ना? तुम्हाला मुलगाच हवा होता ना? मला खरं सांगा, तुम्हाला मुलगा हवा होता म्हणून बघा ना, तुमच्या तोंडून आत्ता पण मुलगी झाली आहे तरीसुद्धा मुलाचेच बोल निघत आहेत. म्हणजे नक्की काय समजावं? आणि हे सगळं ऐकून मात्र पार्थला धक्काच बसतो. तुम्हाला काय वाटतंय, खरंच पार्थला मुलगा हवा होता का? तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा. मात्र आपल्या काव्याला खूपच वाईट वाटत असतं की पार्थची इच्छा पूर्ण झाली नाही. हे तिचे विचार करून करून तिचं डोकं दुखायला लागलेलं असतं आणि ती पार्थला आता शेवटी हे सगळं काही बोलते. दुसऱ्या बाजूला रम्याने तमाशा सुरू केलेला असतो. तिला हे सगळं काही असह्य झालेलं असतं. ती तोडफोड करत असते. तेवढ्यातच आता नंदिनी जी आहे ती रम्याकडे आलेली असते. रम्याला म्हणते, रम्या, हे सगळं काही सोड आता. आता गुण्यागोविंदाने सगळं काही एक्सेप्ट कर आणि मागचं मागच ठेव आणि नव्याने सुरुवात कर. असं बोलून आता नंदिनी रम्याला पेढा देते आणि तिथून निघून जाते. पण रम्याला मात्र हे सगळं काही बघून राग आलेला असतो. रम्या म्हणते, या नंदिनीच्या आयुष्यात पण जेव्हा असं होईल ना, तेव्हाच आता मला आनंद भेटेल. आर्याचं बाळ जेव्हा होईल आणि जीवा आर्याकडे जाईल ना, तेव्हाच हिला कळेल. असं बोलून रम्या तो पेढा कुस्करून फेकून देते. तर हा आहे आजचा पुढील भाग. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.